ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की आता इथे प्रियाला सांगितलेलं आहे की पुरावा हवा, मग प्रियाने खोटा पुरावा तयार करायचा असं ठरवलं आहे. तर दुसरीकडे सायलीला अर्जुनवरती डाऊट आलेला असतो, पण अर्जुनने आता तिला गंडवलेलं असतं. त्याच्यानंतर आता सायली ज्यावेळेस कॉफी घेऊन येते त्यावेळेससुद्धा तिला असं जाणवतं की अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवतो. पण नेमकं काय हे विचारण्याचा सायली अर्जुनला प्रयत्न करते. ती त्याला विचारते, अहो तुम्ही काय ठेवताय कपाटामध्ये? त्यावर अर्जुन काही नाही सांगतो. सायली म्हणते, अहो असं कसं काही नाही म्हणताय, मी बघितलं की आत्ता तुम्ही काहीतरी ठेवलंत कपाटात. त्यावर अर्जुन म्हणत असतो, ते होय, ते तुझ्या कामाचं नाही आहे, ॲक्च्युली ते माझ्या कामाचं आहे, ते तू सोडून दे, त्याच्यावरती तू लक्षच देऊ नको. सायली म्हणत असते, असं कसं, मला बघू तरी द्या. त्यावर अर्जुन सांगतो की काहीच गरज नाही, म्हटलं ना तुझ्या कामाचं नाही आहे, माझ्या कामाचं आहे, म्हणून तू कॉफी दे ना मला. त्याबरोबर सायली कॉफी देते. आता मात्र अर्जुन कॉफी घेतो आणि मनातल्या मनात विचार करतो की थँक गॉड सायलीला काहीतरी सांगितलं आणि तिला ते पटलं म्हणून. पण अर्जुन सुभेदार, प्रत्येक वेळेस हे असं होणार नाही. लवकरात लवकर त्या आय कार्डची विल्हेवाट लावली पाहिजे. ते आय कार्ड सायलीचं आहे, जर सायलीला कळालं तर तिला 100 प्रश्न पडतील की माझं आय कार्ड तुमच्याकडे कसं आलं, तुमच्याकडे आलं मग तुम्ही माझ्यापासून का लपवलं वगैरे. तर खाली सायली आलेली असते किचनमध्ये, पण तिला मात्र प्रश्न मनातून काही जात नसतो की अर्जुन नेमकं आपल्यापासून काय लपवतो आहे. इतकी मोठी कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला सांगता येत नाही आहे, नक्की काहीतरी गडबड आहे. पण नाही, मला शोधून तर काढायला हवंच, कारण जोवर मी शोधून काढणार नाही ना तोवर माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. मग ते आता विचार करत असते की काय करू, कसं शोधून काढू. आता रात्र झालेली असते, सर्वजण जेवतात वगैरे आणि झोपायला आपापल्या खोलीमध्ये निघून जातात. आता सायलीला वाटत असतं की अर्जुन रात्री लवकर झोपेल, जेणेकरून आपल्याला रात्री त्याची बॅग तपासता येईल आणि एकदा का त्याची बॅग तपासली की मग आपल्याला समजेल की तो आपल्यापासून काय लपवत होता ते. पण आता रात्री अर्जुन लवकर झोपतच नाही, त्यामुळे सायलीचा हा सुद्धा प्लॅन फसतो. तिला अर्जुनची बॅग तपासताच येत नाही. मग ती विचार करते की काय करू, कसं शोधून काढू हे माझ्यापासून नेमकं काय लपवतायत ते. एक काम करते, सकाळीच बघते. आणि मग आता सायली विचार करते की जाऊ दे, मी झोपते आणि ते अर्जुनला सांगते तुम्हीसुद्धा लवकर झोपा, मी सुद्धा झोपून जाते, गुड नाईट. आणि मग आता सायली ही अंथरुणावर अंग टाकते खरं, पण तिच्या मनातला विचार मात्र काही जात नसतो की नेमकी अशी कोणती गोष्ट आहे जी अर्जुन माझ्यापासून लपवतो आहे. परत विचार करते, जाऊ दे, सकाळी तशी आणि अशी मला बघायची आहेच ती, मग आता उगाचच विचार करून काहीच मिळणार आहे. अंग टाकलंय, शांतपणे झोपून घेते. सायली आता देवाचं नाव घेते आणि मला झोप लागू दे अशी प्रार्थना करून शांतपणे झोपून घेते. दुसरा दिवस सकाळ उगवलेली असते, तर आता सायली ही बघते की अर्जुन हा अजून झोपलेलाच आहे. सायली उठून आवरून वगैरे बाथरूमच्या बाहेर येते. आता तिला अर्जुनची बॅग तपासायची असते, पण तोपर्यंत बरोबर अर्जुन उठतो. त्याबरोबर मग आता सायलीला प्रश्न पडतो की आता करू तरी काय. मग ती अर्जुनला सांगते, एक काम करा, तुम्ही जरा बाहेर जा, माझं थोडं काम आहे. अर्जुन म्हणतो, मग बाथरूममध्ये जा. त्यावर सायली सांगते, नाही आहो, पूर्ण साडी ओली होईल ना माझी, तुम्ही जा बरं बाहेर. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आणि मग तो आता उठतो सरळ आणि बाहेर जातो. उठल्या बाहेर पाठवलेलं असतं, त्यामुळे अर्जुन हा खाली येतो आणि विमलला सांगतो, विमल मला जरा कॉफी दे. विमलकडून कॉफी घेऊन आता अर्जुन हा कॉफी पीत रूममध्ये यायला लागतो. त्याबरोबर आता तो बघतो तर काय, रूमचा दरवाजा बंद असतो. अर्जुन रूमचा दरवाजा पटकन उघडतो आणि आता आतमध्ये येतो. आता रूमचा दरवाजा उघडून जेव्हाच तो आतमध्ये येतो त्यावेळेस त्याला दिसतं की सायली ही त्याच्या बॅगमध्ये काहीतरी शोधत आहे. आता बरोबर सायली पटकन त्याला बाहेर पाठवते आणि नक्की काय लपवतोय तो हे शोधण्यासाठी त्याची बॅग उघडते आणि ठरवते की आज मी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही की हे माझ्यापासून नेमकं काय लपवतात, मला कळायला तर हवं. आणि मग ती आता त्याची बॅग तपासत असते. दरम्यान तिला बऱ्याच गोष्टी सापडतात, पण त्या तिच्या कामाच्या काहीच नसतात. मग आता ती विचार करते की हे माझ्यापासून नेमकं काय लपवतायत, हे तर सगळे यांच्या कामाचेच कागदपत्र आहेत. मग एक शेवटचा कप्पा जेव्हा सायली उघडते त्यावेळेस त्याच्यामध्ये तिला तिचं लहानपणीचं शाळेचं ID कार्ड सापडतं. आता ते ID कार्ड बघितल्याच्यानंतर सायली ताबडतोब ओळखते की हे तर आपलंच आय कार्ड आहे. मग आता ती विचार करायला लागते की का बरं चोरलं असेल आपलंच ID कार्ड आपल्या नवऱ्याने. जर आपलं ID कार्ड त्यांच्याजवळ आहे तर त्यांनी मला ही गोष्ट सांगितली का नाही. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुन आता मनातल्या मनात म्हणायला लागतो,
मेलो मेलो कर्मानी मेलो. आता सायली मला विचारणार ID कार्ड तुमच्याकडे कसं आलं, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात, तुम्हाला काय गरज होती खोटं बोलायची. बापरे, आता मी मेलो. त्याबरोबर आता लगेचच सायली ही अर्जुनच्या जवळ येते आणि आता ती अर्जुनला ते ID कार्ड दाखवते आणि विचारते काय आहे. त्यावर अर्जुन सांगतो काय आहे, बेसिक ID कार्ड आहे, तुला दिसतंय ना. त्यावर सायली म्हणते मी जोक नाही करत आहे, सिरियसली विचारते. हे माझं ID कार्ड आहे आणि तुमच्याजवळ सापडलं आहे. का सापडलं तुमच्याजवळ. त्यावर अर्जुन म्हणत असतो का सापडलं म्हणजे काय, आता माझ्याजवळ होतं म्हणजे माझ्याच जवळ सापडणार ना, उगाचच्या उगाच काहीही विचारत राहतेस तू बायको. जाऊ देत ना, सोड, दे इकडे ते आय कार्ड. त्यावर सायली म्हणत असते दे इकडे ते आय कार्ड, परत तुम्हाला माझा ID कशाला हवं आहे, आणि मुळात माझा ID तुमच्याजवळ काय करतं आहे, हे तुमच्याकडे कसं आलं, कुठून आलं, हे सगळे प्रश्न माझ्या मनात येणं स्वाभाविक नाही आहे का. हे ID कार्ड जर माझं आहे तर ते आश्रमात असणार, जर ते आश्रमात होतं तर मग ते तुमच्याजवळ कसं काय आलं, याचा अर्थ तुम्ही आश्रमात गेला होतात. जर तुम्ही आश्रमात गेला होतात तर ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवली. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो श्वास घे मध्ये, एक सोबत किती प्रश्न विचारशील, जरा दम खा. हे बघ, मी आश्रमात काही तुझा ID आणायसाठी गेलो नव्हतो, ते ॲक्च्युली कुसुमताई त्या दिवशी साफसफाई करत होत्या, त्या दिवशी मी फोनवर त्यांच्याशी बोलत होतो, तू ऐकलं होतंस ना, तेव्हा त्या साफसफाई करत होत्या आणि तेव्हा त्यांना तुझं आय कार्ड सापडलं होतं. सो त्या मला सांगत होत्या की तुझं आय कार्ड सापडलं आहे. मग मीच त्यांना म्हटलं की द्या मला म्हणून. तेवढीच काहीतरी तुझी आठवण, तूच म्हणालीस ना सकाळी की तुझ्या लहानपणीचे कोणतेही फोटो वगैरे नाही आहेत तुमच्याकडे, म्हणून मीच म्हटलं होतं की ते आय कार्ड मला द्या. मला वाटलं की याच्यावर तुझा फोटो असेल म्हणून, पण नाही आहे याच्यावर तुझा फोटो. जाऊ दे, मी फक्त फोटोसाठी म्हटलं होतं. आता परत अर्जुनने सायलीला बरोबर गंडवलेलं असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे प्रिया जी असते तिला आता वकिलाने सांगितलेलं असतं की तुम्ही काहीतरी पुरावा असा गोळा करा की ज्यामधून हे स्पष्ट होईल की महिपत शिकरे हा तुमच्या जीवावरती उठलेला आहे, हा तुम्हाला सतत टॉर्चर करतोय, तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. मग आता पुरावा तर काहीच नाही आहे असा, मग पुरावा तयार करावा लागेल असा विचार प्रियाने केला आहे. आणि आता प्रियाने पुरावा तयार करण्यासाठी ती ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तिथलं लोकेशन महिपतला कळेल याची तरतूद केली. आणि बरोबर रात्री आता महिपत हा ज्यावेळेस तिला मारायला येऊ शकतो त्यावेळेस उठून ती बसली होती जेणेकरून ती महिपतला दिसावी. आता तिच्या लक्षात जसं येतं की महिपत हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे तशी ती लगेचच आता तिथे असलेल्या हवालदाराला विचारते मी जरा वॉशरूमला जाऊन येऊ का. त्यावर ती सांगते की हो जाऊन ये, पटकन ये. त्याबरोबर ती सांगते हो मी लगेचच आले. आणि आता वॉशरूमला जाण्याच्या नावाखाली ती मुद्दामून महिपतला ती दिसेल याची काळजी घेते. आणि महिपतला बघून ती इतक्या जोरात आणि अशी पळायला लागते की जसं काय तिने भूतच बघितलं. महिपतसुद्धा तिच्या मागोमाग तितक्याच जोराने पळायला लागतो. आता महिपत मागे ती पुढे, महिपत मागे ती पुढे असं थोडा वेळ चालतं आणि मग नंतरनं शेवटी महिपत बरोबर संधी साधतो आणि प्रियाला म्हणत असतो तुला जिवंत नाही सोडणार मी. आणि तो आता तिच्या पोटामध्ये त्याने आणलेला जो चाकू असतो तो उपसतो. आता चाकू उपसल्याबरोबर तिथेच प्रिया खाली पडते. तिचा खूप ब्लड लॉस झालेला असतो, पण तोपर्यंत महिपत तिकडनं निघून जातो. तर आता इकडे प्रिया अजून बराच वेळ झाला वॉशरूममधून आली कशी नाही म्हणून हे बघण्यासाठी कॉन्स्टेबल तिकडे येते आणि तिला कळतं की हे सगळं घडलं आहे. ती ताबडतोब डॉक्टरांना हाका मारते. डॉक्टर तिकडे येतात. प्रियाला ॲडमिट करून घेतलं जातं, पण प्रियाचा खूप ब्लड लॉस झालेला असतो आणि तिला ब्लडची गरज असते. आता ब्लड बँकेमध्ये अवेलेबल नसल्यामुळे आता अश्विन विचार करतो की काय करू, ब्लड जर बँकेत अवेलेबल नाही आहे ब्लड बँकमध्ये तर मग काहीतरी दुसरा मार्ग निवडला पाहिजे. मग तो आता रविराज काका आणि प्रतिमा आत्याला खूप रिक्वेस्ट करतो की एका मुलीला तुमच्या गरज आहे असं विसरा, पण एका पेशंटला गरज आहे म्हणून तरी तुम्ही कमीत कमी ब्लड द्या. तुमचं एकाचं तरी ब्लड ग्रुप तन्वीबरोबर मॅच होत असेल ना. त्याबरोबर आधी तर रविराज काका ब्लड द्यायला तयारच नसतात, पण मग अश्विन इतका हातापाया पडतो, विनंती करतो प्लीज द्या. त्याबरोबर मग मात्र त्यांचा नाईलाज होतो. त्यात प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते की आपण देऊया, कितीही झालं तरी आपली मुलगी आहे. मग रविराज काका सांगतात की ठीक आहे, आम्ही दोघंजणं ब्लड द्यायला तयार आहोत, आपण हॉस्पिटलला जाऊया, आमच्यापैकी ज्याचं ब्लड ग्रुप मॅच होईल तो ब्लड तिथे डोनेट करेल. मग आता रविराज काका, अश्विन आणि प्रतिमा आत्या तिघंही आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. आणि आता रविराज काका सांगतात की जी पेशंट ॲडमिट आहे आम्ही तिचे आईवडील आहोत. त्यावर अश्विन पुढे म्हणतो की तुम्ही या दोघांचे ब्लड टेस्ट करा, ज्याचा ब्लड ग्रुप तन्वीबरोबर मॅच होईल तो ब्लड डोनेट करेल. त्याबरोबर लगेचच आता सिस्टर त्या दोघांच्याही ब्लड टेस्ट करते आणि सांगते की एकाचाही ब्लड ग्रुप तन्वीच्या ब्लड ग्रुपबरोबर मॅच होत नाही आहे.
आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अश्विन विचार करतो की हे कसं शक्य आहे, एकाचा तरी आईचा किंवा वडिलांचा ब्लड ग्रुप मॅच व्हायला हवाच की. तो आता सिस्टरला म्हणत असतो की हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तुम्ही नीट चेक केलं नसेल. त्यावर सिस्टर सांगते की माझा कोणताही गैरसमज झालेला नाही आहे, इतकी वर्ष मी हेच काम करते. मग मात्र आता अश्विनला ही गोष्ट उघड झालेली असते की ह्या दोघांचाही ब्लड ग्रुप तन्वीबरोबर मॅच होत नाही. याचा अर्थ नक्की काहीतरी गोडबंगाल आहे, तन्वी यांची मुलगीच नाही आहे. त्याबरोबर दुसरीकडे आता अर्जुन हा ते आय कार्ड बघत बसलेला असतो आणि आता तो मनात म्हणत असतो, वाटलं होतं या आय कार्डमुळे तरी काहीतरी माहिती मिळेल, पण कसलं काय, या आय कार्डवरती तर चेहराच नाही आहे आणि जर चेहरा नाही आहे तर कसं काय शोधून काढणार आहे मी एवढं सगळं. त्याबरोबर आता अर्जुन हा ते आय कार्ड व्यवस्थित बघत असताना त्याला दिसतं ते म्हणजे शाळेचं नाव. आता ज्ञानदा हायस्कूल असं त्या शाळेचं नाव तिथे दिसत असतं. त्याबरोबर अर्जुन विचार करतो मे बी शाळेतून काहीतरी माहिती मिळू शकेल. आणि मग आता अर्जुन हा त्या शाळेमध्ये पोहोचतो आणि शाळेत पोहोचल्याच्यानंतर तो प्रिन्सिपलला गाठतो आणि प्रिन्सिपलला तो रिक्वेस्ट करून सायलीचा भूतकाळ सांगतो. म्हणजेच तिचे आईवडील हरवलेत आणि मी तिच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्याच्यासाठी मला तिचा खरा लहानपणीचा फोटो हवा आहे, जो कुठेच अवेलेबल नाही आहे. तर तो मला इथे मिळू शकेल का, ज्यावेळेस तिचं ॲडमिशन झालं त्यावेळेसचं रिक्वेस्ट करत असतो तो. तर प्रिन्सिपल त्याला सांगते की प्रिन्सिपल जुनी वेगळी होती आणि आता प्रिन्सिपल दोनदा बदलली आहे, त्यामुळे फोटो मिळणं अवघड आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, तुमच्याकडे स्टुडंटचा डेटा तर स्टोअर करून ठेवला जात असेल ना, कमीत कमी 10 वर्षांमधला काहीतरी डेटा तर तुमच्याकडे असेल. त्याबरोबर आता ती विचार करते आणि म्हणत असते, सर जरा मिळणं अवघड आहे. अर्जुन म्हणत असतो, शोधून तर बघा, कदाचित मिळेल. त्याबरोबर मग प्रिन्सिपल सांगत असते की मी प्रयत्न करून बघते, पण नाही मिळाला तर म्हणजे काही ऑप्शन नाही आहे, कारण मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही ट्राय करा, कदाचित माझं गुड लक असेल की मला मिळेल. त्याबरोबर आता पुन्हा प्रिन्सिपल सांगते की ठीक आहे. आणि मग आता ती सांगते जे क्लर्क असतात त्यांना की ह्या सालातला हा स्टुडंट आहे आणि याचा फोटो मला हवा आहे, तर मिळेल. आता सायलीचा 10वीचा हॉल तिकीटसाठी जो फोटो दिलेला असतो तो सापडतो. आता अर्जुनला ती दाखवते प्रिन्सिपल आणि विचारते, हा बघा ह्या स्टुडंटचा हा फोटो आहे आमच्याकडे. त्यावर अर्जुन म्हणत असतो की नाही, मला याच्यापेक्षा लहान असलेला फोटो हवा आहे तिचा. त्याबरोबर मग आता आणखीन शोधाशोध केली जाते. मग 5वीला ज्या वेळेस पुन्हा ॲडमिशन घेतलं जातं तेव्हाचा फोटो मिळतो, तो विचारला जातो. तर अर्जुन म्हणतो की याच्यापेक्षाही लहान फोटो हवा आहे मला तिचा. त्याबरोबर मग आता आणखीन पाठचे फोटो शोधायला ज्यावेळेस सुरुवात केली जाते त्यावेळेस फोटो सापडत नसतात. आता प्रिन्सिपल सांगते की सॉरी, याच्यापेक्षाही पाठचा फोटो आमच्याकडे नाही आहे. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, कदाचित तिचे शिक्षक असतील, शिक्षक तरी ते जुने आहेत का. त्याबरोबर आता ती सांगते की काही शिक्षक असले तरी सगळे शिक्षक तेच नाही आहेत. मग आता अर्जुन त्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज ट्राय करा की तुम्हाला हा फोटो कुठेतरी सापडेल, ही मुलगी लहान असताना कुणाकडे तरी फोटोमध्ये असेल. त्याबरोबर मग आता भरपूर प्रयत्न केल्याच्यानंतर प्रिन्सिपलला सायलीचा लहान असतानाचा फोटो सापडतो आणि आता ती तो फोटो अर्जुनला देते. आता तो फोटो हा क्लिअर नसतो एवढा. आता अर्जुन हा त्यांना म्हणतो की इट्स ओके, आता या फोटोचं काय करायचं, क्लिअर कसा करून घ्यायचा ते सगळं काही मी बघेन, पण खरंच थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला इतकी मदत केलीत, कोऑपरेट केलं. त्याबरोबर आता ती प्रिन्सिपलसुद्धा म्हणत असते की एखाद्याला जर त्याचे आईवडील आपल्यामुळे मिळत असतील तर खरोखरी चांगली गोष्ट आहे. जर यांचे आईवडील तुम्हाला सापडले तर नक्की त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा. आता त्याच्यानंतर अर्जुन हा तिकडनं बाहेर पडतो आणि आता तो चैतन्याला कॉल करतो आणि सांगतो की हे बघ, मी आज ऑफिसला येत नाही आहे, पण सायलीने जर तुला फोन केला तर तू तिला काय सांगशील, मी ऑफिसला आलो आहे पण महत्त्वाचं कोर्टात एक काम आहे आणि म्हणून मी कोर्टात गेलो आहे. उगाचच्या उगाच स्वतःची अक्कल वापरू नकोस आणि नको ते माझ्या बायकोला सांगू नकोस, समजलं. त्यावर चैतन्य म्हणतो, रिक्वेस्ट करतोयस की धमकी देतोयस रे. त्यावर अर्जुन सांगत असतो, काल जी माती खाल्ली आहेस ना त्यानंतर धमकी देतोय, जर आधी मला विचारलं असतंस ना बोलण्याच्या तर मग आज रिक्वेस्ट केली असती, समजलं. चैतन्य जेवढं सांगतोय तेवढं कर रे, एवढं बोलून अर्जुन फोन कट करतो आणि आता तो फोटो क्लिअर करून घेण्यासाठी फोटो स्टुडिओमध्ये पोहोचलेला असतो आणि तिथे आता तो रिक्वेस्ट करून विचारतो की मला हा फोटो व्यवस्थित क्लिअर करून सापडेल का, फक्त याच्यावरचा चेहरा व्यवस्थित दिसायला हवा. आता फोटो स्टुडिओमध्ये तो फोटो बघितल्याच्या नंतर अर्जुनला सांगितलं जातं, हो मिळेल ना, 3 दिवस लागतील. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही हो, एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, मला आजच्या आज फोटो हवा आहे. त्याबरोबर आता स्टुडिओमध्ये जो मुलगा काम करत असतो तो सांगतो की फोटो मिळेल, पण त्याच्यासाठी
हेवी रक्कम लागेल. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन सांगतो की जितके पैसे लागतील तितके मी द्यायला तयार आहे. मग अर्जुनकडून भरपूर मस्त पैसे उकळून आता त्याला तो फोटो तयार करून दिलेला असतो. आता अर्जुनच्या डोळ्यांना विश्वास होत नसतो, कारण तो फोटो लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे आत्ताच्या खऱ्या सायलीचा असतो. तर दुसरीकडे अश्विनला सुद्धा आता खरं कळालेलं असतं की तन्वी ही रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी नाही आहे. कारण जर आई आणि वडील दोघांपैकी एकाचंही ब्लड ग्रुप मॅच होत नाही आहे असं कसं होईल. आता दोन्ही भावांना दोन्ही ठिकाणून सत्य कळालेलं असतं. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं पुढे हे इंटरेस्टिंग ठरेल की दोघांना वेगवेगळ्या गोष्टी कळाल्या आहेत, पण दोघं जण एकमेकाला हे सगळं कधी सांगतील आणि या सर्व गोष्टींचा खुलासा घरच्यांसमोर कधी होईल आणि घरच्यांना सगळं सत्य कधी समजेल. धन्यवाद.